आसाराम कसबे साहेब जय लो कुणाला वाटलं की शिक्षण त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाला वाटलं अरे कुणाला वाटलं की शिक्षण त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे आणि कुणाला वाटलं की फक्त ते शाहीर आहे. कुणाला वाटलं की शिक्षण त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे आणि कुणाला वाटलं ते नुसते शाहीर आहे. अरे काय समजले अण्णा भाऊ तुम्हाला विचारा पंडित विद्वानाला. माझे अण्णा भाऊ लिखाणात माहीर आहे. अण्णा भाऊ लिखाणा माहीर आहे. आणि म्हणून मी कायम सांगतो की शाहीर नव्हे तो ग्रंथाचा मान होता. तुमचा माझा तो जीव की प्राण होता. अरे शाळा न शिकलेला मोठा विद्वान होता आणि क्रांतीच्या कुस्ती मधला तो भारी पहिलवान होता. क्रांतीच्या कुस्ती मधला पहिलवान होता. अण्णा भाऊ असं व्यक्तिमत्व होतं. मला थोडासा मला ह्याच्यात पाहिजे मला पाहिजे. हा ये बात वा खूप छान साऊंड लागला. मनापासून चला पाहिजे तुम्हाला. आमचे परममित्र आहेत दरवर्षी असतात आणि खूप छान साऊंड लागतो. बढिया. अण्णा भाऊची प्रतिमा अशी की राहणीमान साधी सुधी मागाचं डोकं असं डोकं की अण्णा भाऊचं डोकं कसं होतं हटके म्हणतो ना त्याला सगळ्या बुद्धीच्या पलीकडे. दत्त पिक्चराची शूटिंग चालली होती. दत्त चित्रपटाची शूटिंग चालली होती एका बागेमध्ये. तर दत्तांचा एक शॉट असा घ्यायचा होता की दत्त महाराज त्यांच्या बाजूला गाय आणि शेजारी कुत्र अशी शूटिंग घ्यायची होती. पण गाय आली की कुत्र भुकायचं आणि गाय पळून जायची. शूटिंग होतच नव्हती. 3 दिवस राडा चालला होता. 3 दिवस हे सगळं चाललं होतं. अण्णा भाऊ तिथं रोज यायचे लिखाण करायचे आणि त्यांनी ते बघून त्यांना नवल वाटलं की ह्यांचा काही शॉट पूर्णच व्हायना. अण्णा भाऊंनी डोकं लावलं. म्हणले मी पूर्ण करू शकतो. तिथले मोठमोठे विद्वान म्हणले अहो आम्ही एवढे मोठमोठे लोक ह्यात डोकं चालवतो ह्यांच्या ज्याने व्हायना तुमच्या ज्याने काय होईल. तर अण्णा भाऊचं डोकं काय होतं बघा. अण्णा भाऊ म्हणले सारखा मी बाजूला मी करतो. अण्णा भाऊंनी काय केलं दत्ताच्या झोळीमध्ये दत्तांच्या 2 किलो मटण ठेवलं. मटण त्या मटणाला कुत्र नादी लागलं आणि गाय गपचूप उभा राहिली. असा शॉट पूर्ण केला. असं मांगाचं डोकं होतं. म्हणून सांगायचं की राहणीमान साधी सुधी लय तल्ला कपुती पण छोटस गाव वाटेगा. अरे छोटस गाव वाटेगा. अरे महाराष्ट्राच्या मातीत मागाच्या जातीत गाजत या नाव अण्णा भाऊ.
महाराष्ट्राच्या मातीत आणि मांगाच्या जातीत गाजतंय अण्णाभाऊ नाव. का गाजतंय? गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी, गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी रात जागले ते उपाशीच पोटे. गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी आमचे परम शिष्य कुमार यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आलं. मनापासून आभार, धन्यवाद. गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी अहो रात जागले ते उपाशीच पोटी. अण्णाभाऊंनी काय केलं? कैक केले उपोषण, पोटीनं अन्नाचा कण. कैक केले उपोषण, पोटीनं अन्नाचा कण. नाही भेटला खायला साधा पान, अहो नाही भेटला खायला साधा पाव सुद्धा भेटला नाही खायला अण्णाभाऊ. उगाच एवढी मोठी जयंती होत नाही. जयंती का होती? की अण्णाभाऊंचं तेवढं मोठं योगदान आहे. उगाच जयंती होत नाही. कैक केले उपोषण, पोटीनं अन्नाचा कण. नाही भेटला खायला साधा पान. अरे महाराष्ट्राच्या मातीत मागाच्या जातीत गाजत या नाव अण्णाभाऊ. अण्णाभाऊ जाता मुंबईला पायी आलं फाड. अशा महापुरुषाला नाही बघा तोड. जाता मुंबईला पायी आलं फाड. अशा महापुरुषाला नाही बघा तोड. अशी अण्णाभाऊची खुबी चालू ना दिला कोणाचा डाग. चळवळ ही केली उभी अशी अण्णाभाऊची खुबी, पण चालू ना दिला कोणाचा डाग. कारण अरे महाराष्ट्राच्या मातीत आणि मागाच्या जातीत गाजत या नाव अण्णाभाऊ. जिवंत कथा ही अण्णाभाऊंनी फक्त लिखाण नाही केलं. अण्णाभाऊंचं लिखाण म्हणजे नुसतं लिखाण नव्हतं. काव्य कादंबरी जिवंत कथा ही त्यातच समाजाची मांडली कथा ही. काव्य कादंबरी जिवंत अरे त्यातच समाजाची मांडली व्यथा. स्तुतीलाही शब्द कमी, जगत विख्यात तुम्ही, तुमच्यामुळे आम्हाला बेभान. आज अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महोत्सव केलाय. या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांनी एवढा मोठा प्रयत्न केलाय. गेल्या 15 वर्षापासून कमीत कमी 1000 लोकांना कलाकारांना काम मिळतंय. 1000 कलाकारांना काम मिळतंय अण्णाभाऊंच्या जयंतीमुळे. म्हणून सांगायचं की तुमच्यामुळे आम्हाला ही भाव म्हणजे कोणता भाव? हा रुबाब सुद्धा त्यांच्यामुळे. आणि म्हणून सांगायचं अरे महाराष्ट्राच्या मातीत अंगाच्या दारात विचारात अण्णांच्या त्या लहुजींच विचारात अण्णांच्या लहुजींच समाजासाठी त्यांच्या जीवाची तळमळ. अरे समाजासाठी त्यांच्या जीवाची तळमळ. समाजासाठी त्यांच्या जीवाची तळमळ. कारण का चंदनाने हेच केलं म्हणून आम्हा राज आलं. अहो चंदनाने हेच केलं म्हणून आम्हा राज आलं. पण आदिनाथा सोसल्यात तोरडमल साहेब विषय काय की चंदनाने हेच केलं म्हणून आज राज आलं. पण आदिनाथा सोसल्यात डोक्यावर पेटी घेऊन आमच्या वडिलांनी कार्यक्रम केले समाज प्रबोधन. हा महोत्सव पिंपरी चिंचवड पालिकेच्या ताब्यात नव्हता. त्यावेळी आमच्या वडिलांनी इथं कार्यक्रम केला. मी लहान होतो त्यावेळीपासून आम्ही प्रोग्राम करतोय. आणि साक्षीदार आहेत मनोजी तोरडमल, बरीचशी मंडळी आहेत सगळेच. नितीनजी घोलप आहेत अध्यक्ष. आणि छान अध्यक्षपद पण आज छान भेट मिळालं. आम्हाला समाधान आहे. आदिनाथा सोसल्यात कारण महाराष्ट्राच्या मातीत अंगाच्या दारात महाराष्ट्राच्या मातीत